श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ओम नमो सद्गुरु चतुरक्षरा चतुरचित्त प्रबोध चंद्रा जनार्दना सुरेंद्र इंद्रा ज्ञान नरेंद्रा निज बोधा। तुझी करिताची गोठी प्रगटसी पाठी पोटी सन्मुख ठसावसी दृष्टी हृदय गाठी छेदुनी। हे चतुराक्षरा जनार्दना, चतुरांच्या चित्ताला ज्ञानरूपी आल्हाद देणाऱ्या चंद्रा, हे देवेंद्राच्याही देवा, हे ज्ञान नरेंद्रा म्हणजे हे ज्ञानी पुरुषातील श्रेष्ठा, हे आत्मबोधा, तुझे नाव घेताच तू बाहेर आणि आत प्रकट होतोस, डोळ्यांपुढे उभा राहतोस, हृदयातील चिदचिद ग्रंथींचा छेद करतोस। छेदूनी विषय वासना स्वये प्रगटसी जनार्दना, भव अभव भावना नेदिसी मना आतळो। विषय वासना तोडून तू स्वतः प्रकट होतोस। हे जनार्दना, संसार आणि मोक्ष यांच्या वासनेचा तू मनाला स्पर्श होऊ देत नाहीस। आतळता तुझे चरण आकळले राहे मन, सहज देशी समाधान आनंद घन अच्युता। तुझ्या चरणस्पर्शाने माझे मन स्थिर होऊन राहते, त्यामुळे हे आनंद घना अच्युता तू परम समाधान देतोस। ऐशियाजी गुरुनाथा समसाम्ये चरणी माथा, पुढील परिसावी जी कथा जेथ वक्ता श्रीकृष्ण। अशा हे गुरुनाथा, तुझ्या चरणावर मी समभावाने मस्तक ठेवतो आणि ज्यात श्रीकृष्ण स्वतः वक्ता आहे ती कथा ऐकावी असे विनवितो। उद्धवे विनविल्यावरी कृपा कळवळला श्रीहरी, निजघान अतिविस्तारी बोध कुसरी सांगतू। उद्धवाने विनविल्यावर श्रीहरी दयेने गहिवरला आणि त्याने अतिकुशलतेने आत्मज्ञान विशद करून सांगण्यास आरंभ केला। होते कृष्णाचे मानसी मज गेलिया निज धामासी, माझे निज ज्ञान कोणापासी अतियत्नेसी ठेवावे। कृष्णाच्या मनातही होतेच की आपण निजधामा जाताना कोणापाशी तरी आत्मज्ञान मोठ्या यत्नाने ठेवून जावे। तव देखिली उद्धवाची अवस्था सुख जाहले श्रीकृष्णनाथा, वैराग्ययुक्त उपदेशिता होय सर्वथा निज ज्ञान। तेव्हा उद्धवाची ती स्थिती पाहून श्रीकृष्णाला मोठे समाधान वाटले। वैराग्याने युक्त असलेल्या याला उपदेश केला असता आत्मज्ञान अवश्य होईल असे त्याला वाटले। एवं वाचवावया उद्धवासी कृष्ण ब्रह्मज्ञान उपदेशी, शापन बाधी ब्रह्मवेत्यांसी हे ऋषिकेशी जाणतू। याप्रमाणे उद्धवाला वाचवण्यासाठी कृष्णाने त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला। ब्रह्मवेत्याला शाप बाधत नाही हे तो जाणत होता। ब्रह्म उपदेशाची हातवटी उपदेशू जाणे जग जेठी, वैराग्य उपजवी उठाउठी जेणे पडे मिठी निजतत्वी। ब्रह्मोपदेश कुशलतेने कसा करावा हे त्याला ठाऊक होते, म्हणून आत्मतत्वाचा उपदेश ज्या योगे होईल असे वैराग्य त्याने अकस्मात त्याच्या मनात उत्पन्न केले।
नभता वैराग्य दारुण, उपदेशू केला तो वृथा जाण, हे श्री कृष्णची जाणे खूण, वैराग्य विंदान बोल तू. तीव्र वैराग्य नसल्यास केलेला उपदेश व्यर्थ होतो, हे वैराग्याचे महत्व तो जाणत होता. म्हणून श्रीकृष्ण वैराग्ययुक्त बोलू लागला. पहिले उद्धवाच्या बोलासी, अनुमोदन दे ऋषिकेशी, तेणे अन्वये सावकाशी, ज्ञान वैराग्य त्यासी बोल तू. अगोदर त्याने उद्धवाच्या म्हणण्याला अनुमोदन दिले आणि मग त्याच प्रसंगाने हळूहळू तो त्याच्याशी ज्ञान आणि वैराग्य यांच्या गोष्टी बोलू लागला. जो वेदांचा वेद वक्ता, जो ज्ञानियांचा ज्ञानदाता, तो श्रीकृष्ण म्हणे भाग्यवंता, ऐके निज भक्ता उद्धवा. जो वेदांचे रहस्य सांगणारा, जो ज्ञानवंतांनाही ज्ञान देणारा तो श्रीकृष्ण आपल्या भाग्यवान भक्ताला म्हणाला की हे उद्धवा ऐक. तू जे भक्तीने बोललास ते तुझे वचन अगदी खरे आहे. माझा मनोदय खरोखर तसाच आहे. माझी अवस्था जाश्वनीळा, ब्रह्मादिदेवा सकळा, येथ आले होती मिळोनी मेळा, लोकपाळां समवेत. येऊनी माझी घेतली भेटी, अपेक्षा जे होती पोटी, पुशली माझ्या प्रयाणाची गोठी, जेणे तुझ मोठी अवस्था. म्यानवेगी यावे वैकुंठा, हे समस्तांसी उत्कंठा, आदि करून नीळकंठा, सुरवरिष्ठा झालीसे. माझी स्थिती काय झाली आहे हे तू जाणतोसच. नीलकंठ, प्रजापती वगैरे सर्व देव साऱ्या लोकपाळांसह येथे येऊन त्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांनी माझ्या प्रयाणाची गोष्ट काढली. त्यामुळे तुझी अशी व्याकुळ स्थिती झाली आहे. परंतु शंकर, ब्रह्मदेवादी सर्व श्रेष्ठ देवांना मी वैकुंठाला लवकर यावे अशी उत्कंठा लागली आहे. ज्या लागी ब्रह्मोनी प्रार्थिले, ते देव कार्यम्या संपादिले, अवतार नटनाट्य धरिले, ज्येष्ठत्व दिधले बळीभद्रा. ज्या कार्यासाठी ब्रह्मदेवाने माझी प्रार्थना केली होती ते कार्य मी संपादन केले आहे. मी मनुष्य रूपाने माईक अवतार घेतला आणि बलरामाला वडीलपणा दिला. ज्येष्ठ कनिष्ठ भावना, दोघां माझी नाही जाणा, कृष्णा आणि संकर्षणा, एकात्मता निजांशी. पण आम्हा दोघांमध्ये लहान मोठा हा भावच नाही. कृष्ण आणि बलिभद्र यांचे सांशाने एकात्मत्वच आहे. उरले असे आमुचे कुळ, शाप निर्दग्ध केवळ, अन्योन्य विग्रहे सकळ, कलह मूळ नासेल. विप्रशापाने होरपळलेले असे आमचे कुळ तेवढे आता उरले आहे. ते परस्परांचा कलह होऊन नाश पावेल. भूमी मागोनी समुद्रापाशी, म्या रचिले द्वारकेसी, मज गेलिया निज धामासी, तो सातवे दिवसी बुडविल. मी सागराजवळून भूमी मागून घेतली आणि तीवर द्वारका रचली. मी वैकुंठी गेल्यावर 7व्या दिवशी तो सागर द्वारका बुडवील. ऐके उद्धवा हित गोष्टी, म्या सांडलिया हे सृष्टी, थोडियाची काळा पाठी, नष्ट दृष्टी जन होती. हे उद्धवा, माझे हे हितवचन ऐक. मी ही सृष्टी सोडून गेलो की थोड्याच काळाने लोक विवेक रहित होतील. अधर्म वाढेल प्रबळ,
लोक होतील नष्ट अमंगळ, ते अमंगळतेचे मूळ, ऐक समूळ सांगेन. फार मोठा अधर्म वाढेल, लोक नष्ट आणि अमंगळ होतील. त्या अमंगळपणाचे मूळ मी तुला सविस्तर सांगतो, ऐक. मज नांदता ये सृष्टी, कली उघडू न शके दृष्टी. मज गेलिया पाठी, तो उठा उठी उठेल. मी जोपर्यंत या जगात नांदत आहे तोपर्यंत कलीची याच्याकडे डोळा उघडून पाहण्याचीही छाती नाही, पण मी येथून जाताच तो एकदम उठेल. कली वाढेल अतिविषम, ब्राह्मण सांडीतील स्वधर्म. स्वभावे नावडे दान धर्म, क्रियाकर्म दंभार्थ. कलीचे प्राबल्य फार वाढले म्हणजे ब्राह्मण स्वधर्म सोडतील. त्यांना मनापासून दानधर्म आवडणार नाही, परंतु ते दंभाने मात्र क्रियाकर्म करतील. म्या सांडिलिया महितळी, प्रबळ बळे वाढेल कळी. आजीच तुवा निघिजे तत्काळी, जवतो कळी नातळे. मी पृथ्वी सोडली की कली अत्यंत प्रबळ होईल. याकरता जोपर्यंत कली शिरला नाही तोपर्यंत आजच तू येथून पाय काढ. कळी तळेल जेव्हा, जनीय धर्मू वाढेल तेव्हा. कुविद्येच्या उठती हावा, संघ धावा निंदेच्या. कली जेव्हा प्रवेश करील तेव्हा लोकात अधर्म वाढेल, अविद्येची लोकांना हाव सुटेल आणि निंदेची पैज लागेल. न लभे स्वार्थाची कवडी, तरी करीती निंदेच्या कोडी. ऐसी कलियुगी वस्ती कुडी, तुवा अर्ध घडी न रहावे. एक कवडीचा जरी स्वार्थ न साधला तरी लोक निंदेच्या राशी रचतील. अशी कलियुगातील वस्ती फार वाईट आहे, म्हणून तू क्षणभरही येथे राहू नकोस. उद्धवा तू या लागी, येथोनी निघावे वेगी. एकलाची आंगो वांगी, हिता लागी सर्वथा. धनधान्य समृद्धीसी, सांडावे स्वजन गोत्र जानसी. भ्राता दुहिता निज भगिनींसी, स्त्री पुत्रासी त्यजावे. यासाठी हे उद्धवा, तू येथून स्वतःच्या हितासाठी एकटाच धन धान्य ऐश्वर्य स्वजन आप्त भाऊ कन्या भगिनी स्त्री आणि पुत्र या सर्वांना सोडून सत्वर निघावेस. स्नेहो ठेवूनी घरदारी, अंगे तू जरी निघालासी बाहेरी. तरी तो त्यागोची कठीण भारी, अनर्थकारी होईल. घरदारांवर स्नेह ठेवून जर तू बाह्यतः देहाने मात्र निघशील तर मात्र तो त्यागच तुला फार असह्य आणि अनर्थकारक होईल. आधी समूळ स्नेहो सांडावा, पाठी अभिमानू ही दंडावा. वासना जटा जूट मुंडावा, मग सांडावा आश्रमू. पहिल्याने सगळा स्नेह सोडावा, त्यानंतर अभिमान टाकावा, मग वासनारूपी जटांचे मुंडन करावे आणि शेवटी आश्रम सोडावा. स्नेहो कैसे नि सांडे, अभिमानू कैसे नि दंडे. हे तुझ वाटेल सांकडे, तरी रोकडे परियेसी. स्नेह कशाने तुटेल, अभिमान कशाने जाईल असे जर तुला वाटत असेल तर तत्वतः ऐक. माझे स्वरूप जे सर्वगत, तेथ ठेवो निया चित्त. सावधाने सुनिश्चित, राहावे सतत निजरूपी. माझ्या सर्वव्यापी स्वरूपात सर्वदा चित्त स्थिर करून आत्मस्वरूपातच निरंतर निश्चयाने सावधान राहावे.
तये स्वरूपी चित्त निर्धारेसी धारणा धरिता निजभावे तन्मयता तद्रूपता पावेल. त्या स्वरूपामध्ये निश्चयाने एकाग्र चित्त केले म्हणजे भक्तीने ते तन्मय होते आणि तद्रूप बनते. भृंगी जडकीटी मूढ ध्याने तद्रूप होय दृढ अभ्यासी काही नाही अवघड तो अभ्यास गूढ विशद केला. भृंगी जड असते, अळी मूढ असते, पण केवळ दृढ ध्यासाने तद्रूप होते. तेव्हा अभ्यासाने कोणतीही गोष्ट असाध्य नाही. तोच गूढ अभ्यास मी विशद केला आहे. माझे स्वरूप ज्ञान घन ध्याता जीव स्वये सज्ञान या स्थिती करिता ध्यान सहजे जाण तद्रूप. माझे स्वरूप ज्ञानमय आहे. त्याचे ध्यान करणारा जीव स्वतःच सज्ञान होतो आणि सहजच तादात्म्य पावतो. तेथ समसाम्ये समस्त समत्व पावेल चित्त तेणे समभावे निश्चित तेथींचा तेथ रहावे. तेथे समदृष्टी असल्यामुळे चित्तही समत्वालाच प्राप्त होते. त्या समभावातच निश्चयाने राहावे. आधी गृहाश्रमाते त्यागावे मगम्या म्हणसी कोठे राहावे ऐसे मानीसील स्वभावे ते विखी बरवे पर्येसी. गृहस्थाश्रमाचा त्याग करून मी कोठे राहावे असे साहजिकच तुला वाटेल, तर त्याविषयी ऐक. स्वरूप साम्ये समदृष्टी समभावे विचरे सृष्टी निवासस्थानांची आटाटी सर्वथा पोटी न धरावी. स्वरूप साम्याने समदृष्टी होऊन सृष्टीत समभावानेच संचार कर. तू आपल्या मनात निवासस्थानाची काळजी मुळीच वाहू नकोस. जेथ अल्पकाळ वसती घडे त्या ठायाचा अभिमान चढे वसती स्थान ऐसे कुडे वस्तीचे सांकडे सर्वथा न धरी. एखाद्या जागेत अल्पकाळही जरी राहिले तरी त्या जागेचा अभिमान वाटू लागतो. असे ते वसती स्थान वाईट असते. म्हणून राहण्याची काळजी तू मुळीच करू नकोस. तू सर्वी सर्वगत होसी सर्वाधार सर्व देशी ऐसा मी होऊन मज पावसी न हालता येसी निज धामा. तू मजप्रमाणे सर्वगत सर्वव्यापी झालास म्हणजे मला प्राप्त होशील. जागेवरून न हालताच निजधामाला येशील. मज निजधामा न्यावे होते पुशिले उद्धवे ते निजबोध स्वभावे स्वये केशवे सांगितले. मला निजधामाला न्या अशी उद्धवाने विनंती केली होती. त्याचे उत्तर केशवाने आत्मबोधाच्या रूपाने दिले. न करिता हे उपाय स्थिती सर्वथान घडे माझी प्राप्ती मग तू निजधामा प्रती कैशा गती येशील. हे उपाय जर केले नाहीस तर तुला माझी प्राप्ती कधीच होणार नाही. मग तू निजधामाला कोणत्या मार्गाने येशील. गरुडी वाऊनी वेगेसी न्यावे निजधामा म्हणसी गती तेथ नाही पाखांसी गम्य गरुडासी ते नव्हे. गरुडावर बसवून मला सत्वर निजधामाला न्या असे म्हणतोस, पण तेथे पक्ष्यांची गती नसल्यामुळे गरुडाचा प्रवेशही होऊ शकत नाही. सांडूनी उभय पक्षांसी साधक पावती मद्रूपासी पक्षाभिमान असे गरुडासी गमन त्यासी तेणे नव्हे. साधक दोन्ही पक्ष सोडूनच मद्रूप होतात,
पण गरुड पक्षाभिमानी असल्यामुळे त्याला तेथे जाता येत नाही. म्हणसी न्यावे घेवोनी खांदी, मज खांदाची नाही त्रिशुद्धी. तुझ न सांडिता अहम बुद्धी, गमन सिद्धी तेथ नाही. मला खांद्यावर बसवून ने असे जर म्हणशील तर मला मुळी खांदाच नाही. याकरता तुला अहंकार सोडल्या वाचून तेथे येता येणार नाही. न त्यागिता अहंभाव स्थिती, केल्या नाना उपाय युक्ती. तेणे निज धामा प्रती, नव्हे गती सर्वथा. अहंभाव सोडल्या वाचून कितीही उपाय आणि युक्ती योजिल्या तरी निजधामात प्रवेश होत नाही. जे जे देखसी साकार, ते ते जाणपा नश्वर. तेची विखींचा निर्धार, करी साचार निज बोधे. म्हणून जेवढी साकार वस्तू आहे तेवढी सर्व नाशिवंत आहे असा तू आत्मबोधाने निश्चय कर. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.